नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला लक्ष्मण भोर, मराठी विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ प्रभात. आपण मागच्या भागामध्ये आपल्या अभ्यासक्रमामधील म्हणजेच तृतीय वर्ष कला मराठी या वर्गाच्या स्पेशल पेपर 4 भाषा विज्ञान या पेपरच्या दुसऱ्या घटकाला आपण मागच्या भागामध्ये सुरुवात केलेली आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण स्वनविज्ञान आणि स्वननिर्मिती या घटकाची ओळख करून घेताना स्वन म्हणजे नेमके काय हे आपण समजून घेतलेले आहे आणि त्यावरूनच आपण जाता जाता अशी स्वनविज्ञानाची व्याख्याही आपण परिचित करून घेतलेली आहे. ती म्हणजे स्वनांचा भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करणारं जे विज्ञान किंवा स्वनांच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणारं जे शास्त्र ते म्हणजे स्वनशास्त्र किंवा स्वनविज्ञान. मग अशा या स्वनविज्ञानाचा जरा विस्ताराने आज आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. म्हणजेच या स्वनविज्ञानामध्ये भौतिक गुणधर्माचा अभ्यास स्वनांचा केला जातो. म्हणजे काय केलं जातं, त्या स्वनविज्ञानामध्ये नेमके कोणकोणते घटक अभ्यासले जातात, तर याची माहिती आज आपल्याला करून घ्यायची आहे. या दृष्टीने पाहिलं तर मग आपल्याला लक्षात येतं की स्वनविज्ञान हे वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या अंतर्गत येणारी एक शाखा आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा तो एक अंग किंवा एक घटक आपण म्हणू शकू. अशा या स्वनविज्ञानाचे देखील आणखीन काही घटक आहेत आणि म्हणून ते घटक अभ्यासणं म्हणजे स्वनविज्ञान अभ्यासणं होय. मग या स्वनविज्ञानामध्ये कोणकोणते घटक येतात किंवा या स्वनविज्ञानाच्या परत आणखीन कोणकोणत्या शाखा असलेल्या आपल्याला दिसतात, तर इथे मी या आकृतीच्या साहाय्याने आपणापुढे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्वनविज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे या 3 घटकांचा किंवा स्वनविज्ञानाच्या या 3 शाखांचा किंवा या 3 क्षेत्रांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून मी इथे स्वनविज्ञान त्याची अभ्यास क्षेत्र किंवा अभ्यास शाखा असं इथे नमूद केलेलं आहे. मग या स्वनविज्ञानाच्या या 3 शाखा किंवा हे 3 अभ्यास क्षेत्र कोणकोणते आहेत, तर पहिलं आहे श्राव्य स्वनविज्ञान, दुसरं आहे औपचारिक स्वनविज्ञान आणि तिसरं आहे सांचारिक किंवा भौतिक स्वनविज्ञान. आता हे सगळे जे काही वेगवेगळे क्षेत्र आहे किंवा या शाखा ज्या आहे या नेमक्या काय आहेत, तर हे आपण बघू. त्याच्यामधली पहिली शाखा किंवा पहिलं अभ्यास क्षेत्र आपण जर घेतलं तर ते श्राव्य स्वनविज्ञान. मग श्राव्य स्वनविज्ञानामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर बघा की आपण जेव्हा बोलतो, कोणी व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा ती काय करते, तर मागच्या तासामध्ये आपण बघितल्याप्रमाणे ती आपल्या मुखातून काही ध्वनी बाहेर काढत असते. आपल्याला हे इतकं सवयीचं झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्या ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया घडतात त्या नेमक्यापणाने लक्षात येत नाही किंवा त्या अशा काही प्रक्रिया असतात हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण भाषा सवयीने बोलत असतो, सवयीने तिचा अर्थसुद्धा आपल्याला लगेच कळत असतो. पण भाषाशास्त्रामध्ये जर आपण याचा अभ्यास करायला लागला तर आपल्याला त्या प्रक्रिया नीटपणाने समजून घ्याव्या लागतात. आणि म्हणून बघा की आपण जेव्हा भाषा बोलतो असं म्हणतो तेव्हा आपण भाषा बोलतो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपण आपल्या मुखावाटे काही ध्वनी बाहेर उच्चारत असतो, बाहेर काढत असतो. या ध्वनींच्या आपल्याकडून न कळत रचना केल्या जात असतात. त्या रचना म्हणजेच आपल्या मुखातून बाहेर पडणारे आपण म्हणू शब्द. त्या शब्दांच्या परत वाक्यामध्ये रचना केली जात असते. या रचनांना म्हणजे शब्द, वाक्यबंध, वाक्य या रचनांना लगेचच्या लगेच आपल्याकडून काही अर्थसुद्धा जोडला जात असतो किंवा म्हणजे आपण त्या अर्थ लक्षात घेऊनच त्या रचना आपण बोलत असतो. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आपल्याला ते सवयीचं झालेलं असल्यामुळे आपण असं काही वेगवेगळे टप्पे करतो हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु भाषा ही मूल ध्वनींची रचना आहे असं म्हटलं जातं. ते यामुळेच म्हणजे भाषेमध्ये अगोदर आपल्या मुखातून काही ध्वनी बाहेर पडतात, त्या ध्वनींचे आपण रचना करतो म्हणजे त्या ध्वनींचे आपण काही अशा विशिष्ट शब्द तयार करतो आणि त्या शब्दांना काही विशिष्ट अर्थ दिलेले असतात.
ते अर्थ लक्षात घेऊनच आपण ती रचना व्यक्त करत असतो किंवा आपण बोलत असतो. आपल्याला जे म्हणायचं आहे ते सांगण्यासाठी आपण त्या ध्वनींचाच उच्चार करून आणि त्या विशिष्ट पद्धतीने उच्चार करून आपण बोलत असतो. त्याच्यातूनच भाषिक रचना तयार होत असतात आणि मग समोरच्याला ऐकणाऱ्याला जे काही कळायचं, जे आपलं म्हणणं आहे ते कळत असतं. तर ही अशी एक लांबलचक अशी प्रक्रिया आहे, फक्त सवयीमुळे आपल्याला ती लक्षात येत नाही. मग आपण बोलतो म्हणजे काय करतो, तर आपण आपल्या मुखातून असे काही ध्वनी त्यांचा उच्चार आपण करत असतो. आपण भाषेमध्ये आपल्या असलेले स्वन लक्षात घेऊन त्यांचा उच्चार आपण करत असतो. आपल्याला जसं वेगळं व्यक्त करायचं तसे ते उच्चार, त्यांची जी रचना आहे ती आपण बदलून घेतो. काल स्वन रचना बघताना आपण हे बघितलेलं आहे. मी एक शब्द दिलेला होता, गवत. मग आपल्याला जेव्हा चारा असं म्हणून बोलायचं असतं किंवा समोरच्याला ते सांगायचं असतं, तर तेव्हा आपण ग अधिक व अधिक हे ग अधिक अ अधिक व अधिक अ अधिक त अधिक अ अशा पद्धतीने आपल्या मुखातून ध्वनी बाहेर काढतो आणि त्यांची त्या क्रमाने रचना करतो. परंतु आपल्याला जेव्हा तेलाचा तवंग, पाण्यावरचा तवंग वगैरे असं म्हणायचं असतं, तेव्हा आपण हीच रचना उलटी करतो. म्हणजे हेच जे काही स्वन आहे ते आपण उलट्या पद्धतीने उच्चारतो, उलट्या क्रमाने उच्चारतो. पद्धतीने म्हणण्यापेक्षा उलट्या क्रमाने आपण उच्चारतो. म्हणजे या पद्धतीने आपण शब्द तयार करत असतो. त्याच्यातून पुढच्या वेगळ्या रचना आपण म्हणजे वाक्य वगैरे तयार करतो आणि आपलं म्हणणं समोरच्याला आपण ऐकवत असतो. मग आपल्या मुखातून हे जे काही स्वन आहे ते बाहेर पडतात आणि समोरच्याला ऐकायला जातात. म्हणजे काय, तर तुम्ही शालेय जीवनामध्ये सुद्धा अभ्यासामध्ये शिकलेले असाल, भौतिकशास्त्रामध्ये, की ध्वनी वाहून नेण्याचं काम हवा करत असते. मग समोरच्यापर्यंत ते ध्वनी जातात. म्हणजे काय होतात, तर आपल्या मुखातून बाहेर पडल्यानंतर ते हवेमध्ये संचार करतात, हवेमध्ये पसरतात आणि मग ती हवा त्या ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत ते ध्वनी नेत असते, ते स्वर नेत असते. मग ऐकणारा आपल्या मुखातून बाहेर पडणारे ध्वनी ज्या क्रमाने आपण उच्चारले आणि ज्या पद्धतीने आपण उच्चारले त्या पद्धतीने त्याचे कान ते ऐकत असतात किंवा श्रवण करत असतात. त्यांनी ते श्रवण केले की मग त्याला त्याचा अर्थ उमगतो किंवा त्याच्याकडून त्याचा अर्थ लावला जातो आणि त्यामुळे आपण काय म्हणतो आहोत हे त्या ऐकणाऱ्याला कळतं. तर अशा पद्धतीने ह्या म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये चालणारी ही क्रिया असते. मग ही क्रिया नीटपणाने घडण्यासाठी, म्हणजे मी तुमच्याशी बोलते आहे, हे मी तुमच्याशी बोलते आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते ध्वनी किंवा ते स्वन नीटपणाने ऐकायला आले पाहिजे, नीट क्रमाने ऐकायला आले पाहिजे, नीट पद्धतीने ऐकायला आले पाहिजे. आणि तसे ऐकायला आले तर तुम्हाला त्याचा अर्थ कळू शकेल. म्हणजे ऐकणाऱ्याचा उच्चार इथे महत्त्वाचा आहे, बोलणाऱ्याचा उच्चार इथे महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर ऐकणाऱ्याचा तो उच्चार नीटपणाने ऐकलं जाण्याची क्रिया आणि त्यानंतर ती समजण्याची क्रिया हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे बघा 3 क्रिया आपल्या लक्षात येतात की बोलणाऱ्याचं बोलणं म्हणजे बोलणाऱ्याने आपल्या मुखावाटे काढणारे म्हणजे काढले जाणारे ते स्वन, त्यांची विशिष्ट क्रमाने त्याने केलेला उच्चार, विशिष्ट पद्धतीने त्याने केलेला उच्चार. मी काल तुम्हाला ऊठ असा शब्द, छोटासा शब्द घेऊन तुम्हाला हे समजावून दिलेलं आहे की एकच रचना, ध्वनींची एकच रचना, स्वनांची एकच रचना, परंतु आपण ती कशा पद्धतीने उच्चारतो त्याच्यावर ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ कळणं अवलंबून असतं. मी परत एकदा त्याची आठवण करून देते की काल आपण ऊठ असा शब्द घेऊन त्याचा वेगवेगळा अर्थ ऐकणाऱ्याला कसा समजू शकतो किंवा कसा लागू शकतो हे आपल्याला लक्षात येतं. मग ऊठ असा शब्द मी जर साध्या पद्धतीने जर असा उच्चारला ऊठ, तर फक्त समोरच्याला हे कळतं की आपल्याला उठायला सांगितलेलं आहे, क्रिया करायला सांगितलेली आहे. पण मी जर असं म्हटलं उठ, तर समोरच्याला कळतं की मॅडम आता रागावलेले आहे, संतापलेले आहे, आपण म्हणजे आपल्याला जे काही आहे ते केलं पाहिजे, म्हणजे माझा राग त्याच्यातून व्यक्त होतोय हे त्याला कळतं. मी जेव्हा असं म्हणते उठ,
तेव्हा ऐकणाऱ्याला लक्षात येतं की मॅडम लाडाने बोलतात आहे. म्हणजे माझ्या मनातला राग, माझ्या मनातलं प्रेम किंवा लाडीकपणा, माझ्या मनातला फक्त आज्ञा, तर या सगळ्या गोष्टी कशातून कळतात? तर मी ही जी काही ही जी रचना आहे, हे जे काही सगळे ध्वनी आणि त्यांची जी काही रचना आहे ती मी कशा क्रमाने आणि कशा पद्धतीने उच्चारते याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे हा वेगवेगळा अर्थ माझ्या या उच्चारण्याच्या क्रमामुळे आणि पद्धतीमुळे तो व्यक्त होतो आहे. मी जर एकच पद्धतीने उच्चारत राहिले, उठ उठ उठ, तर माझ्या मनातला जो राग आहे, माझ्या मनातला जो लाडीकपणा आहे तो उमटणार नाही, तो समोरच्याला समजणार नाही, कारण तो माझ्या उच्चारणातून उमटत नाही. आणि म्हणून इथे उच्चारण्यावर म्हणजे हे अवलंबून आहे की त्या विशिष्ट रचनेचा विशिष्ट अर्थ काय व्यक्त होणार. उच्चारण करणारा म्हणजे बोलणारा ज्या क्रमाने ती रचना उच्चारतो, ज्या क्रमाने आपल्या मुखातून ते ध्वनी बाहेर काढतो आणि ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीने त्याचं म्हणणं व्यक्त होत असतं. त्याच्या बोलण्याचं जे काही आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचू शकत असतं. आणि म्हणून उच्चारण करणाऱ्याचा म्हणजेच बोलणाऱ्याचा या ध्वनींची रचना आपल्या मुखातून बाहेर काढताना होणारा उच्चार हा महत्त्वाचा आहे. थोडक्यात साध्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर बोलणाऱ्याला जे सांगायचं आहे ते सांगणारेच उच्चार त्याने केले पाहिजे आणि जे सांगायचं आहे त्याच पद्धतीने त्याने उच्चार केले आहे. म्हणजे त्याला आपल्या मनातला राग दाखवायचा असेल तर त्याने तो राग व्यक्त होईल अशाच पद्धतीने ती रचना उच्चारली पाहिजे. त्याला आपल्या मनातलं म्हणजे वात्सल्य व्यक्त करायचं आहे तर त्याच पद्धतीने त्याने आपल्या मुखातली रचना व्यक्त केली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने इथे उच्चारण क्रिया महत्त्वाची आहे. त्याच नंतर ऐकणाऱ्याकडून ऐकलं जाण्याची क्रिया सुद्धा महत्त्वाची आहे. मग इथे मध्ये उच्चारण करणाऱ्याकडून म्हणजे बोलणाऱ्याकडून ऐकणाऱ्यापर्यंत ते ध्वनी पोहोचण्यासाठी मध्ये मी हवा सांगितली, तर या हवेमधून हे पोहोचणार आहे ऐकणाऱ्यापर्यंत. या हवेमध्ये सुद्धा व्यवस्थितपणा पाहिजे, म्हणजे तिथे कुठलाही अडथळा येता कामा नये. समजा उदाहरणार्थ रेल्वेचा आवाज आहे, आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे आम्ही जेव्हा तुम्हाला हे अध्यापन करतो आहोत तेव्हा जवळून आपल्या श्रीरामपूरच्या म्हणजे महाविद्यालयाजवळून रेल्वे लाईन गेलेली असल्यामुळे मध्येच रेल्वेचा मोठा आवाज कधी कधी येतो. त्यावेळेस आम्हाला थांबून घ्यावं लागतं. कारण काय? कारण त्या रेल्वेच्या आवाजामध्ये जर मी बोलत राहिले तर मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित बोलत असेल पण तुम्हाला ते ऐकायला येणार नाही आणि तुम्हाला त्यामुळे ते समजणार पण नाही. आणि म्हणून असा अडथळा जेव्हा असतो तेव्हा बोलण्यामध्ये अर्थ नसतो. मग तिथे बोलणाऱ्याचा किंवा ऐकणाऱ्याचा दोष आपल्याला म्हणता येत नाही, तर तो मधला जो भाग आहे त्याचा दोष असतो. आणि म्हणून ही सुद्धा क्रिया महत्त्वाची आहे. जसं बोलणाऱ्याची क्रिया महत्त्वाची तसा हवेचा कुठलाही अडथळा किंवा त्या ऐकणाऱ्यापर्यंत ते ध्वनी जाताना कुठलाही मध्ये अडथळा असता कामा नये हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर बोलणाऱ्याचं बोलणं हे ऐकणारा ऐकत असतो आणि त्यामुळे त्याला तो अर्थ कळत असतो. पण जसं बोलणाऱ्याने आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते म्हणणं समोरच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी व्यवस्थित बोलणं, व्यवस्थित मुखातून उच्चार करणं हे अपेक्षित आहे किंवा हे आवश्यक आहे. तसंच ऐकणाऱ्याने सुद्धा ते नीट ऐकणं आवश्यक आहे. नाहीतर मी तुम्हाला म्हणजे मी असं तुम्हाला म्हणते आहे की राष्ट्रपती आज त्यांच्या प्रासादामध्ये प्रवेश करते झाले, पण तुम्हाला ते प्रासाद म्हणजे त्यांची वास्तू राष्ट्रपती भवन, पण असं ऐकायला न येता तुम्हाला ते प्रसाद ऐकायला आलं तर त्याचा अर्थ वेगळा होईल. आणि म्हणून जसं बोलणाऱ्याचं बोलणं उच्चार करणं महत्त्वाचं तसं ऐकणाऱ्याचं ऐकणं सुद्धा महत्त्वाचं. त्याला सुद्धा ते नीट ऐकायला गेलं पाहिजे. ते नीट ऐकायला गेलं तर त्याला नीट आकलन होऊ शकेल. अन्यथा ज्याला आपण ध मा म्हणतो तसं होऊ शकेल. म्हणजे सांगितलंय धरायला पण त्याला ऐकायला येईल मारायला आणि मग तो मारण्याची क्रिया करू शकतो. म्हणजे इथे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बोलणारा आणि ऐकणारा. मग बोलणाऱ्याने काय बोललं, त्याने कोणत्या पद्धतीने ध्वनी उच्चारले, स्वर उच्चारले,
कोणत्या क्रमाने स्वन उच्चारले आणि ऐकणाऱ्याने सुद्धा ते कोणत्या पद्धतीने ऐकलं, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ऐकलं की नाही, ऐकल्यानंतर त्याला ते समजलं की नाही, हे सुद्धा महत्त्वाचं. या सगळ्या क्रियांचा अभ्यास जिथे केला जातो त्याला म्हटलं जातं श्राव्य स्वन विज्ञान. म्हणजे श्राव्य स्वन विज्ञानामध्ये बोलणाऱ्याचं बोलणं आणि ऐकणाऱ्याचं ऐकणं आणि समजून घेणं या गोष्टींचा अभ्यास केला जातो, या गोष्टींचा विचार केला जातो. ही सगळी बोलणाऱ्याचं ऐकणाऱ्यावर अवलंबून असणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून याला श्राव्य स्वन विज्ञान म्हटलं जातं. मुळात भाषा हीच अशी काहीशी श्राव्य किंवा मौखिक आहे. भाषा ही मौखिक क्रिया आहे, मुखातून बोलली जाते, लिहिलं नंतर जातं. शिवाय आपण जे मुखातून बोलतो ते नंतर लिहिलं जातं. पण भाषा सगळीकडे जी वापरली जाते ती मौखिक रूपाने. मौखिक रूपाला आपण लिपी शोधून लेखन रूप दिलेलं आहे ही नंतरची गोष्ट. पण अगोदर म्हणजे भाषा ही मौखिक आहे, ती मुखावाटे बोलली जाते आणि ही बोलणं करताना दुसऱ्या कुठल्याही साधन सामुग्रीची आपल्याला गरज पडत नाही. म्हणून तर आपण असं म्हटलेलं आहे की भाषा ही एक सहज स्वाभाविक क्रिया आहे. माणूस असा गेला की असा कुणाशी बोलायला लागतो. पण तेच जर त्याला चिन्हांच्या द्वारे बोलायचं, संकेतांच्या द्वारे बोलायचं तर त्याला ती सगळी आयुध बरोबर न्यावी लागतील. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी भाषेच्या द्वारे तुम्हाला असं सांगू शकते की आपला भारत देश याचा प्रतीक किंवा याचं चिन्ह काय आहे तर तिरंगी झेंडा. तिरंगी झेंडा हे म्हणजे भारताचं चिन्ह आहे किंवा प्रतीक आहे. हे तुम्ही भाषेच्या द्वारे सहज समजून घेऊ शकता. पण भाषा न वापरता चिन्हाची भाषा ज्याला आपण म्हणतो ती वापरायची जर ठरवलं तर मला तो झेंडा आणावा लागेल, तो तिरंगीच असावा लागेल, तो तुमच्या समोर असा धरावा लागेल आणि मग तुम्हाला कळू शकेल. तरी पण नेमकं मला काय म्हणायचं हे कळेलच असं नाही. म्हणजे तिरंगी झेंडा मी दाखवते आहे पण ते भारताचं प्रतीक म्हणून दाखवते आहे की आणखीन त्याच्यातून मला काही सांगायचं आहे हे मात्र नीटपणाने कळू शकणार नाही. आणि म्हणून बोलभाषा म्हणजे आपण जी बोलतो ती भाषा ही या सगळ्या भाषांपेक्षा प्रभावी भाषा म्हटली जाते आणि म्हणूनच आज आपण तीच सर्वजण सर्रासपणे वापरताना आपल्याला दिसतो किंवा कारण ती सोयीची आहे, सहज आहे, माणसाला सहज म्हणजे उच्चार करता येणारी आणि समोरच्याला देखील समजणारी अशी आहे. तर अशा या बोलण्याचा म्हणजे या मौखिक भाषेचा, या ध्वनिरूप भाषेचा आणि ध्वनिरूपानेच ऐकणाऱ्या व्यक्तीचा या दोन्ही क्रियांचा विचार या श्राव्य स्वन विज्ञानामध्ये केला जातो. उच्चारणाऱ्याने कशा पद्धतीने उच्चारलं आणि ऐकणाऱ्याने कशा पद्धतीने ऐकलं, योग्य उच्चारलं की नाही आणि योग्य ऐकलं की नाही, तर या गोष्टींचा विचार या श्राव्य स्वन विज्ञानामध्ये केला जातो. नंतर या स्वन विज्ञानाची दुसरी शाखा किंवा दुसरं क्षेत्र मी म्हणेन ते म्हणजे औपचारिक स्वन विज्ञान. औपचारिक स्वन विज्ञान म्हणजे काय तर आता आपण असं म्हणतोय बघा की माणूस भाषा बोलतो ती कशाने, तोंडाने. आता तोंडाने असं आपण म्हणतो पण तोंडाने म्हणजे नेमकं काय? भाषाशास्त्रामध्ये असं ढोबळ विधान चालत नाही. भाषाशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीने विचार व्हावा लागतो आणि तो काटेकोरपणाने नेमकेपणाने व्हावा लागतो. आणि म्हणून म्हणजे तोंडाने भाषा बोलतो म्हणजे नेमकं काय करतो आपण तर याचा विचार हा औपचारिक स्वन विज्ञानामध्ये केला जातो. म्हणजेच काय तर इथे आपलं हे तोंड आहे, हे तोंड हे उच्चार करू शकतं. याचं कारण म्हणजे या तोंडामध्ये ज्याला आपण मुख म्हणतो, या मुखामध्ये आतमध्ये अनेक वेगवेगळी इंद्रिय आहे. मग कोणकोणती इंद्रिय आहे तर बघा आपण ओठापासून सुरुवात करू. अगोदर ओठ, ओठाच्या नंतर आतमध्ये दात, दातालाही परत मुळं असतात, ती मुळं. नंतर जीभ, जिभेचे सुद्धा 3 भाग, अग्रभाग, मध्यभाग, पश्चभाग. त्याच्यानंतर टाळू, टाळूचे सुद्धा अग्रभाग, मध्यभाग, पश्चभाग. त्या म्हणजे टाळू, जीभ, याच्यानंतर परत पडजीभ, ही जी मध्ये असते इथे म्हणजे आपल्या जिभेच्या मागे, तर ती पडजीभ. त्याच्यानंतर खाली आपण गेलो की आपल्याला इथे स्वरतंत्री ज्याला आपण कंठ म्हणतो ती स्वरतंत्री किंवा कंठ असतो. या कंठामध्ये मग हे उच्चारण्याची क्षमता किंवा एक विशिष्ट पद्धतीने हवा कुठून येते तर आपल्या फुफ्फुसातून. आपण फुफ्फुसामध्ये हवा भरत असतो आणि हवा बाहेर काढत असतो.
श्वास उच्छ्वास असं ज्याला आपण म्हणतो ते. आपण श्वास घेतो म्हणजे काय करतो, तर आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन हवेतून मिळण्यासाठी आपण ती हवा आत घेतो आणि आपलं फुफ्फुस ती हवा आत घेतल्यानंतर पाहिजे असलेला ऑक्सिजन आपल्यासाठी ठेवून बाहेर म्हणजे उरलेली जी काही हवा आहे ऑक्सिजन विरहित, तर ती हवा बाहेर टाकण्याचं काम करत असतं. मग ती हवा बाहेर कोणाच्या मार्फत टाकली जाते, तर श्वास नलिकेमार्फत आणि मुखामार्फत सुद्धा. कारण आपण बऱ्याच वेळा तोंडाने पण श्वास घेतो आणि तोंडाने श्वास बाहेर सुद्धा टाकतो. तर अन्न नलिका म्हणजे श्वास नलिका, या दोन्ही नलिका सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे आपण बोलतो म्हणजे काय करतो, तर या सगळ्या इंद्रियांची हालचाल आपण करत असतो. मी आत्ता जी सांगितली या सगळ्या इंद्रियांची हालचाल आपण करत असतो. बघा, मी आत्ता म्हटलं की आपण ओठांपासून सुरुवात केली. खरं तर आपण पुढचं जे आहे या प्रकरणाचा जो पुढचा भाग स्वननिर्मिती, त्याच्यामध्येही आपण सगळं बघणार आहोतच. पण आता इथे समजून घेण्यापुरतं मी सांगते की समजा प असं जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ओठ बंद करून जर उच्चारायचा प्रयत्न केला, प्रयोग करून बघा, उच्चारता येईन का? बंद करायचे ओठ, हो, येईन का उच्चारता? येणार नाही. प, फ, ब हे सगळे ओठांची हालचाल करून आपण उच्चारत असतो. तर त्याच्या पुढे जाऊन च उच्चारताना तुम्ही म्हणजे निरीक्षण करा की आपल्या मुखामधला नेमका कोणता अवयव हलतो, तो कुठे कशा पद्धतीने हलतो. मग तुम्ही जर बघितलं ट म्हणायचं असेल तर आपल्याला जीभ उचलावी लागते. ठ म्हणताना सुद्धा आपल्याला जीभ उचलावी लागते. ड म्हणताना सुद्धा आपल्याला जीभ उचलावी लागते. बघा, म्हणजे या पद्धतीने आपण प्रत्येक स्वन जेव्हा उच्चारत असतो तेव्हा आपल्या मुखामधल्या या सगळ्या इंद्रियांची काही ना काही हालचाल होत असते एका विशिष्ट पद्धतीने. त्याच्या मागे काही नियम असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे काही नियमाने किंवा काही विशिष्ट पद्धतीने ती हालचाल होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून औपचारिक स्वन विज्ञानामध्ये या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे कशाचा, तर आपल्या वागिंद्रियांमध्ये म्हणजे आपल्या या मुखामध्ये हे जे वेगवेगळी इंद्रिय आहे, अगदी फुफ्फुसापासून तर आपल्या ओठांपर्यंत हे जे वेगवेगळे इंद्रिय आहे, हे वेगवेगळे इंद्रिय वेगवेगळ्या स्वनांच्या निर्मितीला कशा पद्धतीने कारणीभूत आहे. किंवा आपल्याला एखाद्या विशिष्ट स्वनाचा उच्चार करायचा असेल तर त्यावेळी आपल्याला कोणत्या इंद्रियांची मदत होत असते. मग मी आत्ता म्हटलं की आपल्याला प, फ, ब हे जर उच्चारायचं असेल तर आपल्याला ओठांची मदत होत असते. आपल्याला ट, ठ, ड असं उच्चारायचं असेल तर आपल्याला जीभ आणि टाळूची मदत होत असते. तर म्हणजे या पद्धतीने आपण जे सगळे उच्चार करतो हे कुठल्या ना कुठल्या इंद्रियांच्या मदतीने आपण करत असतो. मग या इंद्रियांची नेमकी कोणत्या स्वनाच्या उच्चारणाच्या वेळी कोणती हालचाल होते, ती कशा पद्धतीची होते, ती हालचालीची स्थिती कशी असते, या सगळ्याचा अभ्यास करणारं जे विज्ञान ते म्हणजे औपचारिक विज्ञान. आता तुम्ही म्हणाले या कशासाठी एवढं सगळं समजून घ्यायचं, तर याचं कारण म्हणजे आपण जे उच्चार करतो ते उच्चार योग्य करतो की नाही. आपल्याकडून आपल्याला काही स्वरांचे उच्चार नेमके करता का येत नाही हे बघण्यासाठी आपल्याला औपचारिक स्वरविज्ञान खूप मदत करतं. तुम्हाला हे माहीत असेल की आकाशवाणीसारख्या श्राव्य माध्यमांमध्ये किंवा दृकश्राव्य माध्यम म्हणजे चित्रपट असेल, नाटक असेल, दूरदर्शन असेल, यांच्यावर आपल्याला जर निवेदक म्हणून किंवा काही कलाकार म्हणून काम करायचं असेल, सूत्रसंचालक म्हणून आपल्याला काम करायचं असेल, तर तिथे आपले उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात. आपल्याला नेमकेपणाने उच्चार करता येणं, ज्याला आपण स्पष्ट, स्वच्छ, निसंदिग्ध उच्चार म्हणतो, योग्य उच्चार म्हणतो, ते करता येणं हे गरजेचं असतं. मग हे आपले उच्चार योग्य होतात की नाही हे आपल्याला कुठून शिकायला मिळतं, तर आपल्याला या वागिंद्रियांची रचना, त्याच्यामधून आपण करत असलेले उच्चार हे सगळं समजून घेऊन आपल्याला हे म्हणजे समजून घेता येतं आणि आपल्या उच्चारामध्ये दुरुस्ती आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे आपल्याला रचा उच्चार करताना कोणते अवयव त्यांची हालचाल झाली पाहिजे हे आपल्याला कळलं की मग त्या पद्धतीने ते म्हणजे त्या अवयवांची हालचाल करण्याचा आपण प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आपण कंटाळा म्हणून, आपण सोयीचं सोपं म्हणून काही अवयवांना जास्त कामच आपण लावत नाही. बऱ्याच वेळा बघा की आम्ही म्हणजे म्हणतो पृष्ठ,
पृष्ठ म्हणताना ठचाच उच्चार झाला पाहिजे, पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, पृष्ठ ट उच्चार करतो. कारण ठ ला जास्त जीभ उचलावी लागते, ट ला जरा कमी उचलावी लागते. त्यामुळे आपण हे कष्ट घेण्याचं टाळतो. इंग्रजी शब्दांबाबत तर आपण बऱ्याच वेळा, इंग्रजी संस्कृत शब्दांबाबत तर बऱ्याच वेळा आपल्याकडून हे होतं. आपल्याला सोपं जावं म्हणून आपण म्हणजे काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामुळे आपले उच्चार चुकतात. त्या अवयवांना आपण जरा आराम देतो, त्या अवयवांना कष्ट देण्याचा प्रयत्न आपण करत नाही, परंतु त्याच्यामुळे आपले उच्चार चुकतात. आणि मग आपल्याला ती तशीच सवय जर लागली तर आपलं बोलणं तसंच होत राहतं, अयोग्य ज्याला म्हटलं जातं ते. तर असं व्हायचं नसेल तर आपल्याला या औपचारिक स्वनविज्ञानातून हे नेमकेपणाने समजून घेता येऊ शकतं की आपले कोणते उच्चार कसे होतात. ते जीभ योग्य ठिकाणी योग्य उच्चारणाच्या वेळी स्पर्श करते आहे की नाही, आपला योग्य इंद्रियाची योग्य वेळी म्हणजे अमुक एका स्वनाच्या वेळी तशा पद्धतीची हालचाल होते आहे की नाही, हे आपल्याला यामुळे समजून घेता येतं. आणि आपल्या उच्चारणामध्ये दोष आहे म्हणजे आपल्या अवयवांमध्ये म्हणजे आपल्या मुखामधल्या इंद्रियांमध्येही कुठं काही दोष आहे का, हेही आपल्याला शोधता येतं. कारण एखादा उच्चार प्रयत्न करून सुद्धा जर आपल्याला येत नसेल तर मग आपल्या उच्चार अवयवामध्ये, आपल्या उच्चारण इंद्रियामध्ये दोष असू शकतो. बऱ्याच वेळा काही लोकांना बघा की रचा उच्चार पटकन करता येत नाही, मग ते असं काहीतरी त्यांच्याकडून होतं. किंवा काही लोक तोत्र बोलतात असं आपण म्हणतो. मग तोत्र बोलतात म्हणजे काय, तर त्यांची जीभ हे सगळे उच्चारण करण्याला जितक्या वेगाने तिची हालचाल व्हायला पाहिजे तितकी वेगाने हालचाल करण्याला सक्षम नसते, असं समजायला हरकत नाही. म्हणजे तिथे इंद्रियांचा दोष आहे, तो इंद्रियांचा दोष दूर केल्याशिवाय त्या व्यक्तीचे उच्चार योग्य होऊ शकत नाही. मग हे सगळं आपल्याला कुठून समजतं, तर या औपचारिक स्वनविज्ञानामधून आपल्याला कळतं. आणि म्हणून औपचारिक स्वनविज्ञान हा आपल्याला भाषा शिकताना, भाषेचा अभ्यास करताना महत्त्वाचा आहे. आता तिसरं विज्ञान किंवा या स्वनविज्ञानाची तिसरी शाखा म्हणजे कोणती, तर सांचारिक किंवा भौतिक स्वनविज्ञान. आता भौतिक स्वनविज्ञान म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की भौतिक स्वनविज्ञान हा भौतिक विज्ञानाचा भाग आहे. म्हणजे इथे भौतिक विज्ञानामध्ये जसं मोजमाप केलं जातं तंतोतंत, म्हणजे तुम्ही बघितलं असेल भौतिक शास्त्रामध्ये 10वीपर्यंत 12वीपर्यंत जर तुम्ही शिकला असेल भौतिकशास्त्र तर तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल तिथे की तिथे एक म्हणजे दशांश मिली किंवा ज्याला आपण काय सेमी वगैरे म्हणतो तेवढी सुद्धा चूक चालत नाही. तुम्हाला हेही माहीत असेल की आपल्या अतिशय अभिमानाचा विषय म्हणजे आपली अंतराळ कन्या कल्पना चावला, अतिशय हुशार, अतिशय धाडशी अशा प्रकारची ही आपली जे भारतीय कन्या. परंतु कशामुळे तिचा मृत्यू झाला, तर तुम्ही कदाचित एवढंच सांगाल की अंतराळाच्या अपघातामुळे. पण अंतराळाचा अपघात का झाला हे जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की किंचित एक म्हणजे ज्याला आपण म्हणू सुईच्या टोका एवढं छिद्र त्या अंतराळाला राहिल्यामुळे आणि ते बुजवता न आल्यामुळे त्या अंतराळाचा म्हणजे अंतराळयानाचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये कल्पना चावला आणि असे शास्त्रज्ञ मृत्युमुखी पडले. म्हणजे बघा एवढी छोटीशी सुद्धा चूक म्हणण्यापेक्षा छोटंसं सुद्धा मोजमाप भौतिकशास्त्रामध्ये चुकून चालत नाही, इतका बारकाईने विचार या भौतिकशास्त्रामध्ये केला जात असतो. मग या भौतिकशास्त्राचा आपल्याशी काय संबंध, तर आपण सुद्धा हा जो अभ्यास करतो आहोत भाषा विज्ञान ते सुद्धा एक विज्ञान आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा असं काही मोजमाप करता येऊ शकतं किंवा केलं जात असतं. मग अशा या भौतिक स्वनविज्ञानामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर बघा की आपण जे उच्चार करतो ते मी कालही सांगितलं की हे उच्चार आपण काही एकाच पट्टीमध्ये एक सलग एका पद्धतीने करत नसतो, तर आपण खाली वर जरा आघात देऊन म्हणजे जोरात दाब देऊन किंवा कधी स्मूथली ज्याला आपण म्हणतो सॉफ्टपणाने तसे आपण उच्चारत असतो. कालचं जे उदाहरण किंवा आज मी परत त्याचा उल्लेख केला तेच उदाहरण घेऊन जर बोलायचं झालं, ऊठ म्हणजे मी जेव्हा ऊठ असं म्हणते तेव्हा मी कुठल्याच वर्णावर आघात दिलेला नाही, पण मी जेव्हा उठ असं म्हणते तेव्हा ऊ
या वर्णावर मी आघात दिलेला आहे आणि तो किती आघात दिला त्याच्यावर माझा किती राग झाला हे लक्षात येऊ शकतं. मी अतिशय जोरात, अतिशय वेगात तो उठ असा शब्द उच्चारलेला आहे आणि त्यामुळे त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळे माझा राग त्याच्यातून व्यक्त झालेला आहे. म्हणजे कुठल्याही रचना आपण किती वेगाने उच्चारतो, किती तीव्रतेने उच्चारतो, ती उच्चारताना कुठे आघात देतो, कुठे आघात देत नाही, ती उच्चारताना आपल्या मुखातून बाहेर पडताना त्याची किती कंपनं तयार होतात, या सगळ्यावर त्या रचनेचं पुढचं जे काही आकलन आहे, पुढचं तिचं लोकांपर्यंत पोहोचणं आहे ते अवलंबून असतं. आणि म्हणून इथे हे भौतिक स्वनविज्ञान किंवा सांचारिक स्वनविज्ञान जे आहे ते मानवी मुखातून बाहेर पडणाऱ्या स्वनांचं कंपन मोजण्याचं, आघात मोजण्याचं, त्याचे गुणधर्म मोजण्याचं काम करत असतं. आणि यामुळे आपण जे काही बोलतो ते किती योग्य तऱ्हेने बोलतो, किती अयोग्य तऱ्हेने बोलतो, कोणता शब्द किती घाईत उच्चारतो, किती घाईत उच्चारत नाही, घाईत उच्चारल्यामुळे काय होतं, घाईत न उच्चारल्यामुळे काय होतं, आपण जे उच्चारतो ते नेमकं स्पर्श आहे की घर्षक आहे की स्फोटक आहे की नेमकं साधं आहे, हे सगळं याच्यामधून कळत असतं. आता खरं तर असं म्हटलं जातं की सांचारिक स्वनविज्ञान किंवा भौतिक स्वनविज्ञान हे भाषाशास्त्रासाठी फार उपयोगी नाही. कारण काय? कारण माणूस बोलताना त्याला ते सवयीने जमतं की एखादा शब्द किती वेगात उच्चारायचा, त्याच्यामुळे त्याच्यातून राग व्यक्त करायचा असेल तर किती जोरात उच्चारायचा, राग व्यक्त करायचा नसेल तर किती, ज्याला आपण सॉफ्टली म्हणतो तसा उच्चारायचा, हे त्याला सवयीने जमतं. त्याच्यामुळे एवढा बारकाईने विचार करून तो बोलतो असं काही होत नाही. परंतु हे स्वनविज्ञान आपल्याला लक्षात येईल की जेव्हा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्याला काम करायचं असतं, विशेषतः मी असं म्हणेल संगीतशास्त्र. संगीतशास्त्रामध्ये तुम्ही किमान वाचलं असेल, ऐकलं असेल की ते गुरु जे असतात ते त्या शिष्याला तो आलाप घेताना आपल्याला वाटत असतं ते बरोबर झालं, पण शिष्याला वाटत नाही आणि गुरु त्याला म्हणतात की नाही, हे तुझं बरोबर झालेलं नाही. मग तू ल असाच उच्चारला, तू य असाच उच्चारला, तो असा नाही असा उच्चारायला पाहिजे होता, तू हा राग या पट्टीत नको होता घ्यायला, या पट्टीत घ्यायला पाहिजे होता. म्हणजे ही जी रागदारी आपण म्हणतो, शास्त्रीय संगीत आपण म्हणतो किंवा एकूणच संगीतशास्त्र, या संगीतशास्त्रामध्ये हे भौतिक स्वनविज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण जो उच्चार करतो तो किती कंपन तयार करतो, आपण जो उच्चार करतो तो किती आघात निर्माण करतो किंवा आघाताने उच्चारतो, सॉफ्टली उच्चारतो, कडकपणाने उच्चारतो, स्फोटकपणाने उच्चारतो, ह्याला खूप महत्त्व असतं तिथे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास केला जातो, जो काही विचार केला जातो, ते भौतिक स्वनविज्ञान हे संगीतशास्त्रासाठी किंवा संगीताच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असं विज्ञान आहे. कारण आपल्या मुखातून होणारे, उच्चारित होणारे स्वन, त्याची कंपनं, त्याचा आघात, त्याचं स्वरूप, त्याचे गुणधर्म, हे सगळं मोजमाप आपल्याला इथून करून मिळतं किंवा आपल्याला इथं बघायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला जर संगीतशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला भौतिक स्वनविज्ञानाची मदत किंवा आधार घेतलाच पाहिजे. तर या पद्धतीने या स्वनविज्ञानाच्या अशा वेगवेगळ्या शाखा किंवा हे वेगवेगळे क्षेत्र असलेले आपल्याला दिसतात आणि या क्षेत्रांचा आपल्याला वेगवेगळ्या व्यवहारासाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग होत असतो. आणि म्हणून या सगळ्याची माहिती असणं आणि त्याचा आपण उपयोग करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. तर या पद्धतीने स्वनविज्ञान आणि त्याची ही अभ्यासक्षेत्र किंवा ज्या अभ्यास शाखा आहेत, 3 मुख्य: श्राव्य स्वनविज्ञान की ज्याच्यामध्ये ध्वनीच्या ऐकण्याचा आणि उच्चारण्याचा विचार केला जातो, औच्चारिक स्वनविज्ञान ज्याच्यामध्ये मुखातून जे वेगवेगळे स्वर उच्चारले जातात त्या उच्चारणाचा अभ्यास केला जातो, आणि सांचारिक किंवा भौतिक स्वनविज्ञान म्हणजे मुखातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वनांचे गुणधर्म, त्यांची स्थिती, त्यांचं स्वरूप, त्यांची कंपनं, आघात इत्यादींचं अतिशय बारकाईने मोजमाप केलं जातं. तर अशा या तिन्ही शाखा किंवा हे तिन्ही अभ्यासक्षेत्र स्वनविज्ञानाचे आपण माहीत करून घेतलेले आहे.
यावरून आपण भाषाशास्त्र हे सुद्धा कसं काटेकोरपणाने जाणारं शास्त्र आहे. विज्ञानाचे नियम म्हणजेच जे काही अचूकता, नेमकेपणा, काटेकोरपणा हे पाळून अभ्यास करणारं क्षेत्र आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि या पद्धतीने या अभ्यास क्षेत्रांचा अभ्यास करत आपण भाषेचा सखोल अभ्यास करत जाऊ शकतो. तर इथपर्यंत आपण हे समजून घेतलं. तुम्हा सर्वांना धन्यवाद. आपण इथे थांबूया आणि पुढच्या तासाला आपण स्वननिर्मिती प्रत्यक्ष कशी होते ते समजून घेणार आहोत. परत एकदा आपणाला धन्यवाद.